अगं थांब थांब क्रिशू, आज तुळशीला सुट्टी आहे. काय? तुळशीला सुट्टी? आजी, झाडं कधी सुट्टी घेतात का? असं म्हणून क्रिशू पोट धरून हसू लागते. हो ग बाळा, आपल्या संस्कृतीत सगळ्यांचा विचार केलाय, म्हणूनच तुळशीलाही सुट्टी. आजी, नीट सांग ना, तू जेव्हा असं म्हणतेस तेव्हा नक्कीच काहीतरी कारण असतं. गेल्या काही दिवसात मला कळलंय कारणाशिवाय काहीच नसतं. आजी हसून म्हणते, बरोबर आहेस. आज एकादशी आहे. मराठी पंचांगानुसार महिन्यात 2 वेळा एकादशी येते. हा दिवस भगवान विष्णू आणि कृष्णाला समर्पित. पण एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तो मन आणि शरीर या दोघांसाठीचा थांबा आहे. पण आजी, आज तुळशीची पानं का नाही देत? कारण तुळस ही विष्णू आणि कृष्णाची अत्यंत प्रिय आहे आणि आज तिचा विश्रांतीचा दिवस आहे. आज तुळशी मातेचं व्रत असतं. लोक म्हणतात एकादशीला तुळस तोडली तर पाप लागतं. क्रिशू विचारते, तुळशी मातेचं व्रत? आजी म्हणते, हो, आपल्या मान्यतेनुसार तुळशी माता म्हणजेच वृंदादेवी या दिवशी श्री हरीसाठी निर्जल उपवास करते, म्हणजे पाणीही घेत नाही. आश्चर्याने क्रिशू विचारते, अरे वा. आजी पुढे सांगते, म्हणूनच या दिवशी तुळशीची पानं तोडत नाहीत आणि तिला पाणीही अर्पण करत नाही, कारण असं केल्याने तिचा उपवास मोडतो आणि ते अशुभ मानलं जातं. एकादशीला तुळस विश्रांती घेते, निसर्गालाही आराम द्यायचा, हेच तर आपल्या परंपरेने शिकवलं. क्रिशू विचारते, मग आजी उपवास कोण करतो? आजी सांगते, जो करू शकतो तो. वय, तब्येत, शक्ती सगळं पाहून देव कधीही जबरदस्ती करत नाही. आजी सांगते, एकादशी म्हणजे भूक सहन करणं नाही ग, पचन संस्थेला थोडी विश्रांती, ज्याला आजकाल डिटॉक्स असं म्हणतात. ते आपल्या पूर्वजांनी फार आधी सांगितले. खुश होऊन क्रिशू म्हणते, चला, म्हणजे आज साबुदाणा खिचडी, मग माझा पण उपवास आहे. आजी आणि क्रिशू दोघीही हसतात. आजी म्हणते, हो ग, हलकी आणि पचायला सोपी, कारण रात्री पचन शक्ती मंद असते, म्हणून हलकं खाल्ले की चांगली झोप लागते. क्रिशू विचारते, आणखी काय करतात? आजी सांगते, मन स्वच्छ ठेवतात, खोटं बोलायचं नाही, भांडण नाही, वाईट बोलणं नाही. खरी पूजा म्हणजे वागण्यातला बदल, तर तो खरा उपवास. एकादशी म्हणजे अंधश्रद्धा नाही, ती आत्मशुद्धी आहे. ज्या गोष्टी आपण जुन्या म्हणतो त्या खूप शहाण्या असतात. परंपरा जपा, पण समजून. क्रिशू लगेच म्हणतेस, आजी, तू आहेस म्हणून परंपरा जिवंत आहे. आजी पुढे म्हणते, समजून पाळलेली परंपरा अनेक पिढ्या घडवते. मित्रांनो, तुमच्या आजी तुम्हाला एकादशीला काय सांगायच्या आणि तुम्ही कुठल्या गोष्टी फॉलो करता हे कमेंट मध्ये नक्की लिहा. रील आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह जरूर करा. या अकाउंटला लगेच फॉलो करा अशा नवीनपूर्ण गोष्टींसाठी.